सन्माननीय महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करतो। दरवर्षीप्रमाणे अनेक वर्षांपासून श्री संत रविदास महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था शेळगीच्या वतीनं आयोजित केलेल्या संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय अतिथी, व्यासपीठासमोरील सन्माननीय सर्व शेळगीवासीय नागरिक, त्यांना मी इथं म्हणजे आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला, संत रविदास महाराजांच्या म्हणजे आरतीचा सन्मान दिला, आमचा सन्मान केला, त्याबद्दल आभार मानतो, धन्यवाद देतो। संत रविदास महाराजांनी गोरगरिबाची जावळे साहेब आपण पंचवर्षी सांगितलं की मन चंगा तो पटो तुम्ही गंगा, हे त्यांचं एक वाक्य अत्यंत प्रसिद्ध आहे। या वाक्याचा अर्थ असा आहे की मन आपलं शुद्ध असेल, मन चांगलं असेल तर गंगेपर्यंत गंगा आपल्यापर्यंत येईल। आपली मनाची शुद्धता ठेवा, मनात चांगले विचार करा दुसऱ्यांबद्दल। आणि अत्यंत संत रविदास महाराज आहेत, अत्यंत आध्यात्मिक धार्मिक प्रवृत्तीचे होते। मध्ययुगीन काळ हा त्यांचा काळ समजला जातो। साधारणपणे 12 जन्म झालेला आहे। सुफी संत आणि धार्मिक प्रवृत्तीचे यांच्या सानिध्यामध्ये त्यांचं बरंच आयुष्य गेलेलं आहे। त्यामुळं चर्मकार समाजामध्ये जन्म झालेला असतानाही त्यांनी त्या काळी प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन शिक्षण घेतलं अनौपचारिक पद्धतीनं, आणि त्या शिक्षणाच्या जोरावर त्यांनी समाज प्रबोधन केलेलं आहे। प्रत्येकाला एक चांगलं जीवन जगण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। शीख धर्मीयांच्या गुरुग्रंथ साहेब या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या ग्रंथामध्ये संत रविदास महाराजांच्या 40 ओव्या म्हणजे कवितांचा समावेश केलेला आहे। तर संत रविदास महाराजांचा तुम्ही विचार करण्यासाठी गोष्ट आहे की गुरुग्रंथ साहिब मध्ये त्यांच्या ओव्यांचा जर समावेश केला जात असेल तर त्यांचे विचार किती उच्च दर्जाचे असेल। समोर प्रबोधनाच्या दृष्टीनं त्यांनी इतकं मोठं चांगलं कार्य केलेलं आहे। आज जे आपण समाज बघतो की इतर समाजासाठी योगदान त्यांचं महत्वाचं आहे, त्या त्यांच्या मार्गदर्शनावर त्यांनी घालून दिलेल्या पायावरच आज समाज चालत आले आहे। त्यामुळे मी त्यांना अभिवादन करतो। आपलं सप्ताह दाम्पत्य जे आहे आज संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त आणि विविध समाजोपयोगी कार्यक्रम ते आयोजित करतात, सर्व समाजाला एकत्र करतात। हिंदू मुस्लिम आणि प्रत्येक धर्मीयाचे लोक इथे उपस्थित राहतात, त्यामुळे समाज एकत्र घडण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून इथं होत आहे। वारंवार त्यांचा स्वभाव आम्ही सहकारी म्हणून विजयवाड्यामध्ये एकत्र आहोत। त्यांच्या प्रत्येक शब्दाला आमच्या कार्यालयामध्ये पण मान आहे, समाजामध्ये पण त्यांचं मोठं नावलौकिक आहे। असंच सप्ताही दाम्पत्याच्या हातून समाजोपयोगी कार्य घडो अशी मी या दिवशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं माझा सन्मान केला।